तर आपलं स्वागत. ऑपरेशन टायगरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकसभा अध्यक्षांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. लोकसभा अध्यक्षांसमोरील पर्याय काय असतील हे लोकशाहीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये सविस्तर समजावून सांगितलं आहे कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी. पाहूयात. लोकसभा अध्यक्षांसमोरील पर्याय नेमके काय असतील हे आम्हाला थोडं समजावून सांगाल का? आता लोकसभेच्या अध्यक्षांना याची ते खातरजमा करू शकतात की हे जे 8-6 लोक जे निघालेले आहेत त्यांच्या ओरिजिनल पक्षापासून फुटून त्यांनी वेगळ्या गटात ते म्हणजे वेगळ्या पक्षात हे झाले आहेत का, जॉईन झालेत का, कधी जॉईन झालेले आहेत, किंबहुना त्याच पक्षामध्ये ते आहेत आणि त्याच पक्षाचा त्यांनी नेतृत्व आपल्याला नेता निवडलेला आहे आणि त्यालाच व्हीप म्हणून समजावं अशी काही मागणी केली आहे का? लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यावरती काय निर्णय दिलेला आहे हा भाग देखील महत्वाचा ठरू शकतो. कारण यापूर्वी ज्या वेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला शिवसेनेचे शिंदे गट आणि उबाटा गट असे 2 गट होते. बरोबर. त्यावेळेला शिंदे सेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी म्हणजे उबाठामधून फुटून त्यांनी आपला एक लीडर प्रतोद म्हणून निवडला होता. कालांतराने ते सुभाष देसाई याच्यात झालं, परंतु याबाबतचा अद्यापही अंतिम निर्णय त्याला रिव्ह्यू पिटिशन झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेही निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु माझा कायद्याचा अभ्यासक म्हणून व्हीप काढण्याचा अधिकार हा पक्ष नेतृत्वाला असतो. परंतु पक्ष नेतृत्व ते व्हीप काढलेलाचा अधिकार हा त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला बहाल केला जातो. परंतु जर तो निवडून आलेला प्रतिनिधी त्याच्या पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवाराला मायनॉरिटीत असेल तर हे जे बाहेर गेलेले खासदार असतात किंवा आमदार असतील ते नवीन नेता निवडून त्याला व्हीप म्हणून मान्यता द्यावी अशी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी करू शकतात. आणि लोकसभा अध्यक्षांनी ती मागणी मंजूर केली तर मग त्याला तो लीडर समजला जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.